नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। आज इंट्रो नाही तर थेट पिक्चर पाहूया। पिक्चरचं नाव फडणवीसांचा देवा भाऊ। अडचणीत आता फक्त देवेंद्र। 2014 साली भारतासह महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आली। आधीप्रमाणेच यावेळीही राज्याचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा रंगली होती। अनेक नावे चर्चेत असतानाच एका 36 वर्षीय तरुणाचं नाव पुढे आले। ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस। ठरल्यानुसार 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्याला पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री मिळाला। यानंतर त्यांनी महाराष्ट्राची धुरा ज्या प्रकारे सांभाळली ती नक्कीच कौतुकास्पद होती। नंतरचा काळ मात्र त्याच्यासाठी जोखमीचा राहिला। राज्याच्या राजकारणात परिस्थिती बदलत राहिली आणि फडणवीस यांच्यासाठी सगळं काही आलबेल राहिलं नाही। तरीही फडणवीस यांनी 5 वर्ष कारभार हाकून दाखवला। 2019 निवडणुकीत मात्र परिस्थिती बदलली। शिवसेना भाजपने एकच निवडणूक लढवून जिंकली खरी, पण परिस्थिती बदलली। उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये वाद झाला आणि उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडून थेट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले। मग महाविकास आघाडीची सत्ता आली। यामुळे एका अर्थाने फडणवीसांचा वाईट काळ सुरू झाला। 105 आमदार असताना देखील फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं। आता फडणवीसांचे राजकारण संपलं असं सगळ्यांना वाटू लागलं। विरोधी पक्ष नेते म्हणून काम करणारे फडणवीस मात्र मी पुन्हा येईन म्हणत राहिले। 3 वर्ष वेगवेगळ्या स्वरूपाची टीका सहन करीत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून चोख काम पार पाडलं। गेल्या 3 वर्षात फडणवीसांनी सगळं काही सहन केलं, पण पडद्याआड अनेक घडामोडी सुरू होत्या। त्यानुसार अखेर वेळ बदलली, प्यादे पुढे सरकवण्यात आले आणि फडणवीसांनी बाजी मारत वजीर बाहेर काढला। बाजी पलटली आणि 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी सत्तेत सहभागी होणार नाही असे पत्रकार परिषदेत जाहीरपणे बोलणारे फडणवीस भाजपच्या वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार अखेर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले। या सगळ्या घडामोडीत फडणवीसांनी शरद पवारांपासून राहुल गांधीपर्यंत सगळ्यांनाच घाम फोडला होता, कारण या काळात देवेंद्र फडणवीसांनी जे काही राजकारण केलं होतं ते अगदी एकदा दिग्गज नेत्याप्रमाणे दिसत होतं। एवढेच नव्हे तर पुढे फडणवीसांनी पुन्हा मोठी चाल खेळली आणि शरद पवारांनाही धक्का देत चक्क अजित पवारांनाही आपल्या सोबत घेत रात्रीतून उपमुख्यमंत्री पदी विराजमान केलं। राज्याच्या राजकारणात वरचा मजला चढलेला फडणवीस राजकारणाच्या या खेळात देवेंद्र फडणवीस भाजपचं नव्हे तर साऱ्यासाठीच रात्रीतून देवाभाऊ झाले। पुढे याच नावाने त्यांना संबोधलं जाऊ लागलं। पुढे 2024 मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणूक पार पडली। फडणवीस यांनी सोबतीला असलेल्या शिंदे व अजित पवार यांच्या साथीने पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सरकार सत्तेत आणले आणि 5 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। अर्थात या काळात सर्व काही शांततेत सुरू असल्याने देवाभाऊ या नावाचा फारसा गाजावाजा मात्र सुरू नव्हता। मात्र याच दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने उचल खाल्ली। मनोज जरांगे पाटील सारख्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सिराटी मधील उपोषणानंतर थेट मुंबई गाठली आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले। एखादा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी झालेले हे सर्वात मोठं आंदोलन। हे आंदोलन लांबले असते तर सत्ताधाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता होती। हा धोका ओळखून फडणवीसांनी जरांगे यांच्यासह मागण्या मान्य केल्या आणि मराठा समाजाला आरक्षण लागू केले। 2 ऑक्टोबर 2025 रोजी मनोज जरांगेंनी उपोषण सोडले। अर्थात हे आरक्षण पुढे कोर्टात टिकेल का नाही हा भाग अलहिदा
मात्र ब्राह्मण असूनही फडणवीसांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं जाहीररित्या बोललं जाऊ लागलं आणि फडणवीसांनी देवाभाऊ हे नाव तोंडोतोंडी ऐकायला मिळायला लागलं। आता मुद्दा खरा इथूनच सुरू होतो। मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभर मनोज जरांगेंचं प्रचंड कौतुक झालं। जरांगे यांनी देखील आरक्षणाचं श्रेय फडणवीस यांच्याऐवजी फडणवीसांच्या आधी मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांनाच दिलं। एवढंच नाही तर सार्वजनिकपणे शिंदे यांचं कौतुकही केलं होतं। शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं असं जरांगे यांच्या वाणीतून स्पष्टपणे साऱ्यांच्या समोर जात राहिलं। परंतु संपूर्ण घडामोडीत फडणवीस यांना कोणत्याही प्रकारचं विशेष श्रेय दिलं जात नाही याची खंत भाजप नव्हे तर यांच्या बाबत आपुलकी असणाऱ्यांना वाटत होती। सोबत फडणवीस यांनी इतर समाजाकडून होणारी आंदोलनेही चांगल्या पद्धतीने हाताळली। समाजामध्ये वाढत चाललेली दुफळी राज्याला परवडणारी नाही हे ओळखून फडणवीसांनी सारी परिस्थिती शांत पद्धतीने सांभाळली। तरीही त्यांना कशाचेच श्रेय दिले जात नसल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना खटकत होते। यातून मग श्रेयाची लढाई सुरू झाली आणि भाजप कार्यकर्त्यांनी आणि फडणवीस समर्थकांनी राज्यभर मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी सुरू केली। या जाहिरातीमध्ये देवा भाऊ हा टोपण नाव वापरून देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचे फोटो एका रात्रीतून मोठ्या फ्लेक्सवर झळकवण्यात आले। या पोस्टर्समध्ये फडणवीस हे सर्व समाज घटकांसाठी काम करणारे, सर्वांना समान वागणूक देणारे नेते म्हणून सादर करण्यात आले। काही ठिकाणी तर फ्लेक्सवरून फडणवीसांचा चेहरा आणि छत्रपतींच्या पायाशी नतमस्तक झालेली त्यांची प्रतिमा अशी मांडणी केली गेली। ते महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांचे, विशेषतः बहुजन मराठा ओबीसी समाजाचेही नेते आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला। मात्र दुसऱ्या बाजूला ही जाहिरात फडणवीसांच्या प्रतिमेला तडा देणारी ठरू लागली, कारण या जाहिरात मोहिमेवरून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली। अनेकांनी विचारलं, देवाभाऊ हे नाव देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणं खरंच आवश्यक होतं का? काहींनी यामागचं राजकीय गणित उघड केलं। फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत आणि त्यांची प्रतिमा फक्त त्या समाजापुरती मर्यादित राहू नये यासाठी समर्थकांनी हे पाऊल उचललं असल्याचं या लोकांचं म्हणणं होतं। सोबतच फडणवीस हे फक्त ब्राह्मण समाजाचे नेते नसून राज्यातील सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी झटणारे आहेत हा संदेश देण्याचा प्रयत्न या जाहिरातीमधून झाला असा त्याचा दावा होता। परंतु त्या उत्साहाच्या भरात एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला। राज्यातील अनेक ठिकाणी या फ्लेक्सच्या मांडणी पद्धत अयोग्य असल्याचे अनेकांनी दाखवून दिलं। रस्त्याच्या कडेला, मोठ्या नाल्याच्या जवळ, कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी असे फ्लेक्स लावण्यात आले। पावसामुळे अनेक ठिकाणी फ्लेक्स जमिनीवर कोसळले। काही ठिकाणी तर लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्या पोस्टर जवळ गुटख्यांच्या पिचकाऱ्या मारल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचा अशा प्रकारे अपमान होत असल्याचं अनेक नागरिकांनी लक्षात आणून दिलं। सोशल मीडियावर या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाले। छत्रपतींचा अवमान सहन केला जाणार नाही असे संदेश देत अनेकांनी फडणवीस आणि त्यांच्या समर्थकावर टीका केली। काहींनी थेट प्रश्न विचारला, छत्रपतींच्या प्रतिमेचा असा वापर करणे योग्य आहे का? तर काहींनी देवाभाऊंचा हा प्रयोग फसला, त्यांना आता पुढे फक्त देवेंद्रजी म्हणावं अशी उपरोधिक टीकाही सुरू केली। या सगळ्या गदारोळात विरोधकांनी ही संधी साधली। त्यांनी फडणवीसांच्या जाहिरात मोहिमेला स्वतःचं महिमा मंडन म्हणत हल्लाबोल केला। खऱ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या प्रतिमेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करणे हे जनतेशी प्रामाणिक नसल्याचं लक्षण आहे अशी टीका अनेक नेत्यांनी केली। काहींनी या प्रकरणाला फक्त प्रचाराकी स्टंट म्हटलं तर काहींना याला प्रशासनिक जबाबदारीत झालेली दुर्लक्ष म्हणून पाहिलं। फडणवीसांच्या समर्थकाकडून मात्र वेगळीच बाजू मांडण्यात आली। त्याचं म्हणणं होतं की
फडणवीसांनी आतापर्यंत अनेक समाज घटकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, उद्योगांसाठी गुंतवणूक प्रोत्साहन, शहरामध्ये मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पाचं नियोजन, या सगळ्यांचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. देवाभाऊ हे नाव त्यांच्यावरील आपुलकीचं प्रतीक आहे. त्यांचा वेगळा अर्थ काढू नये असं त्यांनी स्पष्ट केले. तरी सुद्धा पोस्टरच्या मांडणीमध्ये झालेल्या चुकांची जबाबदारी मात्र कोणीही स्पष्टपणे स्वीकारताना दिसले नाही. प्रशासनाचे नियमांचे पालन न करता लावण्यात आलेल्या फ्लेक्स विषयी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाने फ्लेक्स काढून टाकण्यात सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की राजकीय जाहिरातीमध्ये भावनांना योग्य सन्मान राखणं किती आवश्यक आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या प्रतिमेबाबत अधिक संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे. अन्यथा चांगल्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमामध्ये जनतेमध्ये नकारात्मक भावना निर्माण करू शकतो. सध्या देवाभाऊ या संकल्पनेबद्दल मतमतांतर व्यक्त होत आहेत. काही समर्थक अजूनही हे नाव अभिमानाने वापरत आहेत, तर काहींच्या मते फडणवीसांनी पुढे फक्त देवेंद्रजी या पारंपरिक संबोधनावरच भर द्यावा. या सगळ्या वादात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जनतेच्या भावनांशी खेळणं हे कोणत्याही नेत्यासाठी धोकादायक ठरू शकतं. राज्यातील नागरिक आपल्या नेत्याकडून केवळ विकासाची कामं नव्हे तर सार्वजनिक सन्मान आणि सांस्कृतिक प्रतीकाबद्दल आदरही अपेक्षित करतात. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.